नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या आठवड्यामध्ये शेअर बाजारामध्ये आपल्याला अचानक उसळी बघायला मिळाली आणि त्या अनुषंगाने मग ही उसळी नेमकं काय सांगते, कारण बऱ्याच पिरियड नंतर किंबहुना काही काळानंतर आपल्याला ही उसळी बघायला मिळालेली होती. आणि त्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घडामोडी, मग जीएसटी लागू होणं असेल किंवा देशातली राजकीय वातावरण ज्या पद्धतीने बदलत चाललेलं होतं, काही राज्यांमध्ये सत्तापालट झालेला आपल्याला बघायला मिळाला, काही ठिकाणी आता बिहारमधलं लेटेस्ट उदाहरण अगदी आपल्याला बघायला मिळते. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातली ही हालचाल नेमकी काय सांगते आणि तुम्ही गुंतवणूकदारांनी मग कशी पावलं टाकायची आहेत याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर, आणि आम्ही तुमचे फोन कॉल्स करा म्हणजे घेणार आहोत. 66160216 आपला नंबर आहे. 66160 गुंतवणूक विषयक तुमचे प्रश्न तुम्ही जरूर विचारा. मात्र एक करा, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. सर, तुमचं स्वागत. आणि जसं मी म्हटलं की अनेक फॅक्टर्स, जसं आता आपण आधी देखील बोलत होतो की त्याच्यामध्ये काउंट होतात, पण आत्ताची जी उसळी आहे त्याचं टायमिंग ही कशाचं सूचक आहे, काय सांगा? नाही, जर आत्ताची जर करंट उसळी जर आपण बघितली ना, तर त्यामध्ये प्रामुख्याने मला जर विचारलंस तर गुंतवणूकदारांचा वाढलेला विश्वास, आणि तो केवळ घरगुती गुंतवणूकदारांचा नाही, कारण घरगुती गुंतवणूकदार डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स जे आहेत ते गेले वर्षभर पॉझिटिव्हच आहेत, ते गुंतवणूक करतच राहिलेले आहेत. पण ग्लोबल लिक्विडिटी देखील फार मोठ्या प्रमाणावर आहे. जर आपण बघितलं की परदेशी गुंतवणूकदार देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू इच्छित आहेत, आणि परदेशी बाजारपेठेत देखील मोठ्या प्रमाणात येणारी उसळी जो उत्साह आहे टुवर्ड्स इक्विटी, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे अश्विन, की आता गेली 1.5-2 वर्ष आपण सलग रॅली बघतो आहोत, पण त्याच्या आधी गेली 6-7 वर्ष जो एक निराशाजनक वातावरण होतं, किंवा ग्लोबली जर आपण बघितलं ना तर रिअल एस्टेट आणि कमॉडिटीजचं सायकल चालू होतं, आणि ते सायकल कुठेतरी संपूर्ण आता गेले 2-3 वर्षामध्ये 2014 पासून जे आपण बघतो रॅलीची, ती फायनान्शियल मार्केट किंवा शेअर बाजारामध्ये येताना आपल्याला दिसते. बरं, आपल्याला फोन कॉल द्यायला सुरुवात झाली, आपण बोलूया. पहिला प्रश्न आपल्याला आलेला आहे. धनंजय बोलतायत पंढरपूरवरून. धनंजयजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर, दोघांनाही नमस्कार. मी साधारण गेले 8-10 वर्ष हा कार्यक्रम रेग्युलरली बघत असतो, आणि मी साधारण 10 वर्षापूर्वी तुमच्याच माध्यमातून एक SIP चालू केली होती. माझे लोकल काही ऍडवायझर आहेत, आमचे सर्टिफाईड फायनान्शियल ऍडवायझर सिंधी, आणि दुसरे वांगीकर म्हणून, आम्ही दोघांच्या सल्ल्याने निखिल सरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार 2-3 SIP चालू केल्या होत्या. हळूहळू तर माझ्याकडे बराचसा कॉर्पस तयार झालेला आहे, पण आता मी इथे कन्फ्युज असा होतो की हा जो मी कॉर्पस तयार केला इक्विटीमध्ये, तो मला आता म्हणजे कुठेतरी सेफ करायचं, आणि 2-3 वर्षात मी राजीनामा देतो, त्यातनं मला एक मोठी अमाऊंट मिळते. मग ही अमाऊंट मी आता कुठे गुंतवायची याच्यामध्ये मी कन्फ्युज होतं, कारण लिक्विड फंडाचे रिटर्न्स मला फार मोठे नाही मिळणार, आणि परत त्याला टॅक्सेशन नवीन सरकारनं बदललंय, ते साधारण 3 वर्षापर्यंत त्यातनं म्हणजे टॅक्सेशन त्याला लागू पडणार आहे, नंतर इंडेक्सेशन मिळेल. पण मी हा विचारत होतो की आता काही बॅलन्स फंडाने महिनाकाठी, मागचा कार्यक्रम माझ्या सुदैवानं मागच्या रविवारी बॅलन्स फंडावरतीच होता 15 वर्षापूर्वी, तर मी असं विचारतो की काय बॅलन्स फंडामध्ये माझा सगळा मोठा कॉर्पस शिफ्ट केला, आणि महिन्याचा डिव्हिडंड जर घेतला, आणि डिव्हिडंड मधून आलेल्या पैशात मी याच्यावर अवलंबून नाही, मला पेन्शन मिळणार आहे, आलेल्या डिव्हिडंडच्या पैशातनं समजा मी SIPच्या माध्यमातून परत इक्विटीमध्ये गुंतवणूक केली तर मग काय फायद्याचं राहील का? मला तुम्ही अजून विचारणार आहात का? ठीक आहे, तुमचा प्रश्न लक्षात आला. आणखी फोन कॉल्स आपल्याला घ्यायचे आहेत, आपण सरांकडनं उत्तर घेऊ. सर, सो सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन्स की तुम्ही गेली 10 वर्ष SIP करत आला आहात. एक लक्षात घ्या तुम्ही की आता जर तुम्ही म्हणालात की तुम्हाला पेन्शनची गरज नाहीये, तुम्हाला येणाऱ्या पैसे म्हणजे पेन्शन येत राहणार आहे, तर तुम्हाला सध्या रेग्युलर रिटर्नची गरज नाही आहे, आणि आता तुम्ही म्हणतात की तुम्ही काही पैसे, सगळे पैसे, तुमचा जो काही कॉर्पस तयार झाला आहे तो बॅलन्स फंडमध्ये मूव्ह करावा का? जर तुम्हाला पुढच्या 2-3 वर्षामध्ये पैसे लागणार आहेत, किंवा तुम्ही रिटायरमेंटच्या दिशेला पोहोचत असाल आत्ता, तर तुम्ही नक्कीच ते पैसे शिफ्ट करू शकतात. 2 ऑप्शन्स आहेत. एक, सगळे पैसे तुम्ही बॅलन्समध्ये करा, किंवा एक 25-30% रक्कम तुम्ही काढून डेट फंडमध्ये देखील गुंतवणूक करून ठेवू करू शकता. हे जर पुढच्या 2-3 वर्षात तुम्हाला पैसे लागणार असतील तर. नाही तर माझं असं सांगणं राहील की जर तुम्हाला पुढचे 10 वर्ष मी अज्युम करतो पैसे लागणार नाही आहेत, तर अजून एक सायकल तुम्हाला बघायला मिळेल येत्या काही काळामध्ये. ही एक जी तेजी आहे ही काही काळामध्ये सरून देखील जाईल, आणि ती कोणालाही सांगता येणार नाही आज म्हणजे उद्या होईल, संपेल का पुढच्या 6 महिन्यात, का 3 वर्ष अजून ही तेजी चालू राहिली, कोणालाही सांगता येणार नाही. मात्र पण ती सरेल देखील, मग परत एक नवीन तेजी आहे. या 10 वर्षात तुम्ही जर 2 सायकल बघितले तर तुम्हाला त्याचा परतावा, ओव्हरऑल परतावा चांगला मिळेल. राहिली गोष्ट लिक्विड फंडामध्ये तुम्ही जे म्हणालात की टॅक्सेशनचा प्रॉब्लेम आहे, एक माझं असं नेहमी सांगणं असतं की टॅक्सेशन जे आहे हे सगळ्यात शेवटची प्रायोरिटी राहिली पाहिजे गुंतवणुकीचं ऑप्शन शोधताना.
जर तुम्हाला पुढच्या 2-3 महिन्यात पैसे लागणार आहेत आणि मला असं वाटतं कुठेतरी तुम्ही ते मेन्शन देखील केलं, तर मग ते लिक्विड फंडमध्येच गेले पाहिजेत. ते दुसरे कुठे जाऊ शकत नाहीत पैसे, असं मला वाटतं. आपल्याला आणखी एक फोन आलेला आहे, आपण तो घेऊया. पुण्याहून बोलतायत राजेंद्र वाणी. राजेंद्र वाणीजी नमस्कार, आपला प्रश्न विचार. नमस्कार सर. हो बोला सर, माझी HDFC टॉप 200 मध्ये एक SIP चालली आहे. बर. आणि आता मला एक स्मॉल आणि मिड कॅप फंड मध्ये मला SIP करायची आहे, तर तुमच्याकडनं काय सजेशन राहील त्यासाठी? आपण स्कीमचं नाव काही सांगत नाही, तरी देखील मी एक तुम्हाला सांगू शकतो की स्मॉल अँड मिड कॅपमध्ये किंवा म्हणजे तुमचा जो ओव्हरऑल उद्दिष्ट आहे ते चांगलं आहे की तुमच्याकडे एक थोडंसं मल्टी कॅप फंड आहे आणि दुसरं अजून एक स्मॉल अँड मिड कॅपमध्ये SIP करायचं आहे तुम्हाला, तर बरेचसे चांगले फंड्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. एक लक्षात घ्या की आपण ज्या प्रकारच्या वेळेत आहोत ना, आणि ओव्हरऑल गुंतवणुकीच्या विश्वामध्ये देखील की कुठलीही तुम्ही स्कीम निवडा, हे म्हणजे त्याच्यावरती तुमच्या गुंतवणुकीचे रिटर्न्स अवलंबून राहत नाहीत. ते बऱ्याचशा प्रमाणात असतात, म्हणजे त्याचे मार्क्स मी त्याला 20 ते 30% मार्क देईन, पण 70% मार्क हे तुमचं डिसिप्लिन आणि तुम्ही किती पेशन्सनी ही SIP चालू ठेवता त्याला राहील. राहिली गोष्ट SIP मध्ये जे स्मॉल अँड मिड कॅपमध्ये फंड्स आहेत, तुम्ही जर व्हॅल्यू रिसर्च किंवा कुठल्या त्याच्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला बरेचसे फंड्स त्याच्यामध्ये दिसतील. सिलेक्ट करताना स्मॉल अँड मिड कॅप साईजमध्ये नेहमी मी सांगतो की जर तुम्हाला छोटे आणि कन्सिस्टंट असे फंड्स मिळाले तर ते निवडा. आणि त्यामध्ये देखील स्मॉल अँड मिड कॅपमध्ये बघा एक लार्ज कॅपपेक्षा थोडीशी रिस्क नेहमी जास्त असते, त्यामुळे जे फंड्स कन्झर्वेटिव्ह आहेत, जे कमी रिस्क घेतात, त्याला तुम्ही प्राधान्य द्या. एक प्रश्न या निमित्ताने मला तुम्हाला विचारायचं ते म्हणजे आत्ताच GST लागू झाला आणि त्याच्यानंतरचं वातावरण जे आहे ते सगळ्या देशामध्ये बघायला मिळते आपल्याला, तर त्याचा किती इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवर, काही आपण त्याच्यामध्ये संबंध लावू शकतो, काही त्याच्यामध्ये सांगू शकतो? सो अश्विन, GSTचे येणारे पॉझिटिव्ह जे इम्पॅक्ट आहेत ना, हे जे निफ्टी 10,000 झालं गेल्या आता दिवसांमध्ये, त्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे ते पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हे मार्केटने ऑलरेडी कुठेतरी कन्सिडर केलेले, रिफ्लेक्ट केलेले. राहिली गोष्ट येत्या काही काळामध्ये जे लॉंग टर्म बेनिफिट मिळणार आहेत, म्हणजे पुढचे 6 महिन्याचे, वर्षभराचे, 2 वर्षाचे बेनिफिट कदाचित मार्केटने डिस्काउंट देखील केले असते, पण येणारे काही लॉंग टर्म बेनिफिट्स जे आहेत ते आता आपल्याला कालांतराने म्हणजे 6-8 महिन्यानंतरच बघायला मिळतील. बरं, पण ओव्हरऑल म्हणजे GSTचं स्वागत केलेलं आहे मार्केटने, असं आपण म्हणू शकतो. अश्विन, नक्कीच केलेलं आहे. आणि दुसरं, ज्या प्रकारची लिक्विडिटी आहे आता भारतीय बाजारपेठेत जर आपण बघितलं तर काय आहे, तर इन्फ्लेशन कोसळले, म्हणजे खालती आलेलं आहे, बँकांचे व्याजदर कमी झालेले आहेत, रिअल इस्टेट गेले 2 वर्ष कुठेही मूव्ह झालं नाहीये, गोल्डमधनं रिटर्न्स येताना दिसत नाहीये. रिअल इस्टेट आणि गोल्डमध्ये लोकांची भरपूर प्रमाणात गुंतवणूक आहे, तर आता ऑप्शन्स कमी राहिली आहेत. आणि मग जेव्हा ऑप्शन्स कमी राहिलेत आणि त्याचबरोबर जर 1 वर्षाचे निफ्टीचे रिटर्न बघितले तर 22% रिटर्न आहेत, तर ह्या सगळ्यांचा विचार जर केला ना, तर बऱ्याचदा अशा याच्यामध्ये फार निगेटिव्ह गोष्टी जर असतील मोठ्या तरच त्या लक्ष दिलं जातं, पण छोट्या मोठ्या निगेटिव्ह गोष्टी डिस्काउंट करतं मार्केट. आपल्याला आणखी एक फोन आलाय, आपण तो घेऊया. पराग वैशंपायन बोलतायत सिंधुदुर्गातनं. नमस्कार परागजी, आपला प्रश्न विचारा. आतापर्यंत गुंतवणूक तुमच्या सल्ल्याप्रमाणे कार्यक्रम बघून करत आलो, त्याच्याबद्दल खरंच आपलं आभारी आहे. तर आता प्रश्न असा आहे की थोड्याफार प्रमाणामध्ये प्रॉफिट बुकिंग करावं का? हा एक $1 मिलियन प्रश्न आहे की प्रॉफिट बुकिंग करावं का, आणि प्रॉफिट बुकिंग कधी करावं. तर मला असं वाटतं की आज हा दुसरा प्रश्न आला आहे ॲक्च्युली प्रॉफिट बुकिंगवरचा. तर मला असं वाटतं की प्रॉफिट बुकिंग तेव्हा करावं जेव्हा तुमचा गोल जवळपास आला असेल तेव्हा, किंवा मार्केट्स खूप मोठ्या प्रमाणावरती एक्साइटेड आहेत, गेल्या वर्षभरात 100% रिटर्न्स आहेत, असं चित्र आता सध्या नाही आहे. जर तुमचं ओव्हरऑल जर 100% तुमचे इक्विटीमध्ये असतील, फिक्स्ड डिपॉझिट फार कमी झाले असतील तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओमध्ये, तर तुम्ही प्रॉफिट बुकिंग करू शकता. पण हे जे पैसे आहेत जे पुढचे काही दिवस तुम्हाला लागणार नाही आहेत, पुढची 4-5 वर्ष नाही लागणार, तर तुम्ही करू नये. मात्र तुम्ही जर थोडंफार अनकम्फर्टेबल होत असाल आणि जसं तुम्ही म्हणाल गेल्या काही 7-8 वर्षापासून तुम्ही गुंतवणूक करत आला असाल, तर नक्कीच तुम्ही थोडंसं कॅशमध्ये शिफ्ट होऊ शकता, पण 10-15% वरती मी आता सध्या रेकमेंड नाही. आपल्याला खरं म्हणजे ब्रेकची वेळ झालेली आहे, मात्र एक प्रश्न आपण आता घेणार आहोत, तो म्हणजे कमलाकर कांबळे यांचा, आणि उत्तर आपण ब्रेक नंतर घेणार आहोत. कमलाकरजी, आपला प्रश्न विचारा.
हा नमस्कार साहेब. नमस्कार. माझा प्रश्न आहे, मला मिड कॅप मध्ये शेअर्स घ्यायचे स्टॉक, पण कंपन्यांचे पोर्टफोलिओ आणि त्यांना मिळालेल्या ऑर्डर्स त्या आपल्याला कुठे चेक करता येतील? तलाठी हे पेणवरनं बोलतायत. तलाठीजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. बोला. बोनस शेअर्स मिळालेले आहेत, ताबडतोब आपण विकणार आहोत, तर त्यावरती आपल्याला कर किती द्यावा लागेल, टक्केवारी सांगा. बर, आधीचा तो कमलाकरजींचा प्रश्न आणि आता पहिला जो प्रश्न होता की कमलाकरजींचा की त्यांना मिड कॅपमध्ये घ्यायचं आहे, शेअर्स घ्यायचं, आणि त्याचं ऑर्डर बुक आणि ओव्हरऑल कुठे माहिती मिळेल त्याची. तर मला असं वाटतं त्यामध्ये कसं असतं की तुम्ही जी कंपन्यांची बॅलन्स शीटचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. बॅलन्स शीटमधनं तुम्हाला बऱ्याचदा माहिती मिळते. त्यांची जे ॲन्युअल शेअर होल्डर मीटिंग असते त्यातला जो रिपोर्ट असतो तो देखील जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला त्यातनं बऱ्याचशा गोष्टी मिळू शकतात. काही कंपन्यांचे ॲन्युअल कॉल्स असतात, शेअर होल्डर्ससाठीचे जे कॉल्स असतात, तर त्याचा ट्रान्स्क्रिप्ट देखील वेबसाईट्सवरती उपलब्ध असतं, तर ते देखील तुम्ही बघू शकता. बाकी काही बऱ्याचशा साईट्स आहेत ज्या ओव्हरऑल इन्फॉर्मेशन देत असतात. एक फक्त माझं सांगणं राहील इथे की आता आपण एका तेजीच्या फेजमध्ये आहोत. त्यामध्ये मिड आणि स्मॉल कंपन्यांमध्ये बऱ्याच नवीन स्टोरीज, बऱ्याच नवीन गोष्टी तुम्हाला न्यूज पेपरमधनं म्हणा किंवा ओव्हरऑल साईट्समधनं येत राहतील की यांचं ऑर्डर बुक एवढं झालं आहे, तेवढं झालं आहे. कटाक्षाने एक नक्की पाळावं की कंपन्यांचा जेवढा तुम्ही अभ्यास कराल तेवढा जास्त त्यांच्या प्रमोटर्सचा देखील अभ्यास करावा. प्रमोटर्सची बॅकग्राऊंड काय राहिली आहे, गेल्या 10-15 वर्षाचा इतिहास काय राहिला आहे, हे देखील तेवढंच कटाक्षाने वाचावं असं मला वाटतं. आणि नंतरचा जो बोनस शेअर्स, बोनस शेअर्समध्ये कसं असतं की आता समजा एखाद्या कंपनीने तुम्हाला बोनस दिले, तर ज्या दिवशी तुम्ही बोनस 2 प्रकारचे शेअर्स राहिले तुमच्याकडे, एक ओरिजिनल शेअर्स आणि जे दुसरे आहेत ते बोनस तुम्हाला जे शेअर्स मिळाले ते शेअर्स. तर जे बोनस मिळाले जे शेअर्स आहेत त्याची डेट ऑफ ॲक्विजिशन ज्या दिवशी शेअर्स अलॉट झाले तेव्हापासून सुरू होते. लगेच जर तुम्ही वर्षभराच्या आत विकले तर तुम्हाला त्याचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन भरावा लागतो. आणि जे जुने शेअर्स असतात त्याच्यावरती तुम्हाला जर 1 वर्ष झालं असेल तर ओरिजिनल शेअर्सवर तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन भरतो. आणखी एक फोन आपल्याला आलाय, तो आपण घेतोय. प्रवीण यांचा. प्रवीण कुलकर्णीजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नवी मुंबईतनं बोलतात प्रवीणजी. मला नाईक सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. बोला. माझा मोतीलाल ओसवाल मोस्ट 35 मध्ये SIP सुरू आहे आणि मी ती पहिल्यांदा एजंट कडून घेतली होती आणि आता मी दुसरी एक SIP चालू करतो जे मी डायरेक्ट करतो. तर त्यात काही फरक होतो का, म्हणजे त्याच्या NAV मध्ये आणि त्याच्या रिटर्न्स मध्ये? नक्कीच. डायरेक्टची जी NAV असते त्यामध्ये साधारणतः 50 पैसे 0.5 to 1% फरक असतो आणि ती तुम्ही म्हणजे ती तुम्हाला ॲन्युअली तेवढा त्याच्यात तुम्हाला फरक दिसू शकतो. बरं. एक आणखी मला तुम्हाला विचारायचं होतं की ते म्हणजे निफ्टी संदर्भातलं की 90च्या दशकात लॉन्च झाल्यापासून आत्तापर्यंतचा जर प्रवास आपण बघितला तर तो काय सांगता येईल, कुठले महत्त्वाचे टप्पे आणि आताची स्थिती? अश्विन, जर तू बघितलंस तर नोव्हेंबर 1995 मध्ये निफ्टी लॉन्च होताना आपण बघितलं 1000च्या बेसला आणि तिथनं 1000 ते 2000 करायला साधारणतः 2-2.5 वर्ष लागली आणि 2001 पर्यंत. 2001 ते 2007 मध्ये 2000 ते 6000 झाले, तिप्पट झाले डिसेंबर 2007 मध्ये. एवढा कालावधी आपल्याला पहिल्या तेजीमध्ये येताना दिसला. 2007 नंतर जर आपण 2014 पर्यंत बघितलं तर 6000चं केवळ 7000 झालं आणि शेवटचे 3000 आहेत हे आपल्याला गेल्या 2-3 वर्षामध्ये येताना दिसले आहेत. इनफॅक्ट शेवटचे 1000 तर फार लवकर येताना दिसले. आणि मला आठवतं की मगाशी त्यांनी मोतीलाल ओसवालचं नाव घेतलं होतं. रामदेव अग्रवालजींनी एकदा असं म्हटलं होतं, जेव्हा तेजी सुरू झाली होती तेव्हा सेन्सेक्स साधारणतः 20-21 हजार होतं आणि निफ्टी 6-7 हजाराच्या आसपास असेल. तर त्यांनी असं म्हटलं होतं की निफ्टी विल बी सेन्सेक्स, म्हणजे निफ्टी ही सेन्सेक्सला जाईल. आणि फारशा लोकांनी, काही लोकांनी गांभीर्याने घेतलं असेल आणि काही लोकांनी घेतलं नसेल. पण आता जर आपण बघितलं तर निफ्टी 10,000ला येऊन ठेपलेली आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की इथनं रिटर्न्स, आपण जर मागचे रिटर्न्स बघितले गेल्या वर्षभरातले तर 22% रिटर्न आलेत निफ्टीमधनं. तर आपल्याला असं वाटतं की जे गेल्या वर्षी आले ते पुढच्या वर्षी देखील रिपीट होईल आणि तसंच होत राहील. माझं विशफुल थिंकिंग राहील की व्हायला पाहिजे, पण ह्या लेवलपासनं पैसे बनवणं तेवढंच मुश्किल होत जातं. तुमचा अभ्यास
वाढणं इम्पॉर्टंट होतं. आणि कधी कधी समजा एखादं करेक्शन आलं तर त्याची तयारी ठेवणं नक्कीच तुम्हाला आवश्यक असतं. आणखी एक फोन आलाय, तो आपल्याला घ्यायचा आहे. आता गणेश खरात बोलतात. गणेशजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. बोला. निखिल सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जिथे क्रिप्टो करन्सी आहे इन फ्युचर मध्ये येणारी, जसं की बिटकॉइन, वन कॉइन, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला फायदा होईल की नाही? माझा प्रश्न तुम्हाला राहील की समजा तुम्हाला एखाद्या ॲसेट क्लासमधलं 10-15% इयरली तुम्ही जर बनवू शकत असाल, 14% रिटर्न म्हणजे 5 वर्षात पैसे डबल, 10 वर्षामध्ये चौपट पैसे. जर तुम्ही हे सेफली बनवू शकत असाल तर एखादी गोष्ट ज्याला आपण एवढं फॅमिलियर नाही आहोत तर त्याचं करण्याचं कारण काय असू शकतं. मला असं नाही मी म्हणजे जर पर्सनली मला विचारलं तर मी ती रिस्क माझ्या पैशांसाठी घेणार नाही. जर कधी थोडंफार जरी टेम्पटेशन झालं तर एंटरटेनमेंटसाठी मी 5% माझ्या पोर्टफोलिओमध्ये त्याला कॅप ठेवीन. 5% देखील नाही, 2% कॅप ठेवीन. त्याच्या पुढे मी ह्यामध्ये गुंतवणूक करेन. आपले काही सेकंद उरलेले आहेत, पण एक फोन आलाय, तो आपण पटकन घेऊया. सनी गायकवाड बोलतात. सनीजी नमस्कार, अगदी थोडक्यात प्रश्न विचारा, शेवटची काही सेकंद आहेत. सनीजी बोला. बहुतेक आपला फोन कट झालेला आहे, पण तरी देखील आज आपण बघितलं की अनेक लोकांनी खूप वैविध्यपूर्ण प्रश्न विचारलेले होते आणि या अनुषंगाने खरोखरच एक अवेअरनेस पुन्हा एकदा आपल्याला जाणवलेला आहे. धन्यवाद सर या सगळ्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल, आणि प्रेक्षकांचे देखील आभार की त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. पैसा झाला मोठामध्ये आजच्या एपिसोडमध्ये आता आपण इकडेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात नव्या विषयासह. पाहत राहा एबीपी माझा.